शुभ सायं सर्वेभ्यः। विसर्ग संधि हम पढ़ रहे हैं और विसर्ग संधि में रुत्व संधि हमने कल पढ़ी है। रुत्व संधि किसे कहते हैं? जब विसर्ग के स्थान पर र आदेश होता है उसे हम रुत्व संधि कहते हैं। कब होता है ये हमने कल देखा है। यहाँ पर रूल जो है वो यहाँ पर दिया है। आज हम पढ़ रहे हैं विसर्गस्य लोप संधि। विसर्गस्य कौन सी विभक्ति वचन है, कौन बताएगा? सर षष्ठी विभक्ति एक वचन। सम्यक् बहु उत्तमम्। षष्ठी विभक्ति एकवचनम् अस्ति तर्हि षष्ठी विभक्ति एकवचनस्य अर्थं किं भवति? विसर्गस्य, विसर्ग का, मराठीमध्ये विसर्गाचा लोपसंधी। लोप म्हणजे काय? तर लोप म्हणजे नाहीसा होणं. ठीक आहे, त्याला काढून टाकायचं आहे. विसर्गाला काढून टाकायचं, विसर्गाचा लोप करायचा. कधी? तर जर सह आणि एषः यांच्या पुढे अ सोडून दुसरा स्वर आला किंवा कोणतेही व्यंजन आले तर सह आणि एषः यातील जो विसर्ग आहे त्याचा काय करायचा आहे? लोप करायचा आहे. हा जो विसर्गाचा लोपचा पहिला नियम आहे, यामध्ये दोन नियम आहेत. दुसरा आणि तिसरा नियम आपण पुढे शिकणार आहोत. ठीक आहे, विसर्गाच्या लोपाचे एकूण 3 नियम आहेत. त्यापैकी पहिला नियम इथे फक्त सह आणि एषः यामध्ये जो विसर्ग आहे त्यासाठी दिलेला आहे. पुढे अ सोडून कोणताही स्वर असेल किंवा कोणतेही व्यंजन असेल तर काय करायचं आहे? विसर्गाचा काय करायचा आहे? लोप करायचा आहे. हे फक्त कशासाठी दिलेलं आहे? तर सह आणि एषः या दोन पदासाठी दिलेलं आहे. जब सह और एषः इन दो पदों के सामने कोई भी अ छोड़कर कोई भी स्वर रहेगा या कोई भी व्यंजन रहेगा तो सह और एषः इसमें जो विसर्ग है उसका लोप हो जाता है। लोप होता है मतलब क्या? उसे निकाल देना है, बाकी कुछ करना है नहीं। बाकी जैसे के वैसे लिख देना है। जैसे एषः धन पठती, तो यहाँ पर संधि कैसे हुई? विसर्ग को निकाल दिया, एषः पठती का एष पठती क्या हुआ है? एष पठती। सह धन एति, स एति। एषः धन वदति, क्या होगा? एष वदति। एष वदति। सही है। सह धन गच्छति, स गच्छति। स गच्छति। समझ में आ रहा है? सर हम्म। जेव्हा असं असेल सह अर्चती तर मग मग नाही होणार. त्यावेळेस कोणती कोणती संधी होईल, कोण मग सांगताय? सहज राहील ना. नाही, तिथे संधी होईल. कोणती संधी होईल, कोण सांगताय? सह सहधन अर्चती ना. हो सर. इथे कोणती संधी होईल? सोरचती. उत्व संधीच्या पहिल्या नियमाने इथे विसर्गाच्या जागेवर उ होऊन नंतर गुणसंधी आणि पूर्वरूप संधीने अवग्रह चिन्ह येईल, सोरचती होईल. समजताय? हो सर. म्हणून तर इथे अ सोडून स्वर पाहिजे. अर्चतीमध्ये अ आहे, त्यामुळे इथे मात्र विसर्गाचा लोप होणार नाही. ठीक आहे. सहच्या पुढे आलेला ठीक आहे सर. अ. आता याच्या पुढचा जो नियम आहे तिथे कुठेही कोणताही स्वर आला तरी सुद्धा विसर्गाचा लोप होईल असं सांगितलं जाईल, परंतु तिथे मात्र विसर्गाच्या अगोदर अ आ नसेल. हा नियम फक्त सह आणि एषः या दोनच पदासाठी आहे. जब सह और एषः इनके सामने अ छोड़कर कोई भी स्वर आएगा
या कोई भी व्यंजन आएगा तो सह और एष इनमें जो विसर्ग है उसका लोप कराना है, और लोप करने के बाद उसको वैसे ही लिखा जाता है, बस विसर्ग नहीं लिखा जाएगा। जैसे हमने एषः धन पठति, यहाँ पर एष पठति ऐसे लिखा है। समझ लाए? पहिला नियम हो समजला, सर. विसर्गस्य लोप संधी। नियम 2, विसर्गाच्या मागे अ असेल व विसर्गाच्या पुढे अ सोडून दुसरा स्वर असेल तर विसर्गाचा लोप होतो। आता मागे काय होतं, सह आणि एष या पदासाठी तो नियम होता, बरोबर? तर आता इथे काय सांगितलं, जर विसर्गाच्या मागे अ असेल आणि विसर्गाच्या पुढे अ सोडून कोणताही स्वर असेल तरी सुद्धा विसर्गाचा काय होणार आहे, लोप होणार आहे। आता इथे विशिष्ट पद म्हटलेलं नाही, म्हणजे विसर्ग म्हणजे फक्त सह एषः अतः एवढेच शब्दांच्या पुढे विसर्ग आला तर त्याच्या पुढे किंवा अ सोडून स्वर आला तर विसर्गाचा लोप होतो असं म्हटलं नाही। कोणतंही पद असेल त्यामध्ये विसर्गाच्या अगोदर अ हा स्वर असेल आणि विसर्गाच्या पुढे मात्र अ सोडून दुसरा कोणताही स्वर असेल तर विसर्गाचा काय करायचा आहे, लोप करायचा आहे। ठीक आहे, तर अतः धन एव इथे विसर्गाच्या अगोदर अ आहे, परंतु विसर्गाच्या पुढे अ सोडून व्यंजन आलेलं आहे, ए आलेला आहे, त्यामुळे अत एव अशी संधी झालेली आहे। आता इथे आपल्याला संधियुक्त पद हे जोडून लिहिलं जात नाही। ठीक आहे, प्रामुख्याने इथे जोडून लिहिलं जात नाही, लिहिलं तरी हरकत नाही, म्हणजे अत एव असं देखील लिहू शकतो आपण, परंतु विग्रह करून पाठ्यामध्ये मात्र विग्रह करून लिहिलं जातं। पद्य जर पाठ असेल तिथे मात्र विग्रह करून लिहिलं जात नाही, म्हणजे वेगळं लिहिलं जात नाही, विग्रह करून म्हणण्यापेक्षा वेगळं करून लिहिलं जात नाही। म्हणजे विसर्गाचा लोप झाल्यानंतर आपण जोडूनही लिहू शकतो किंवा त्याला स्वतंत्र सुद्धा लिहू शकतो, अतएव याप्रमाणे। ठीक है, जब विसर्ग से पहले सर. अ रहेगा और विसर्ग के सामने अ छोड़कर कोई भी स्वर रहेगा तो विसर्ग का क्या करना है, लोप करना है। अभी विसर्ग का लोप करना है मतलब क्या करना है, विसर्ग को वहां से निकाल देना है, हटा देना है। ठीक है, जैसे बालह धन आगत, यहाँ पर विसर्ग से पहले अ यह स्वर है और आगत का आ यहाँ पर आया है। सिर्फ ह्रस्व अ छोड़कर दूसरा कोई भी स्वर चलेगा, यहाँ पर आ आया है, इसलिए विसर्ग का लोप हुआ, पद क्या बना, बाल आगत। समझता है? ठीक है, पुढे नृपः धन इच्छति, विसर्ग के सामने इच्छति का ई आया है, इसलिए विसर्ग का लोप हुआ, यहाँ पर नृप इच्छति। राम धन आयाति, राम आयाति। ठीक है, यहाँ पर एक डाउट आपको आना चाहिए, सर. आता है? हाँ। सर, पहिल्या याच्यामध्ये अतःच्या आधी अ आहे. हम्म, तर मग पण इकडे तर पुढे अ सोडून दुसरा, तर पुढे अ पण म्हटलेला आहे होईल ना, की अ नाही होणार? पुढे म्हटलेला आहे ना, पुढे म्हणजे काय, विसर्गाच्या पुढे, पुढे म्हणजे उत्तर पद, अच्छा. समजतंय ना? हो सर. आणि उत्तर पद काय आहे, एव, तिथे अ नाही। हां. इथे एक आपल्याला अजून एक ओके सर. उत्तर मिळतं बघा, तुम्हाला आठवत असेल तर, आपण वर्ण विचार ज्या वेळेस शिकलो त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, ए ऐ ओ औ हे संयुक्त स्वर नाहीत, आठवतंय? तर ते काय आहेत, स्वतंत्र स्वर आहेत, बरोबर की नाही? जर ए हा संयुक्त स्वर असता, ज्याप्रमाणे बाकीच्या पुस्तकांमध्ये बरेचसे लेखक सांगतात की ए हा कोणापासून तयार झालेला आहे, कोण सांगताय असं? बाकीच्या पुस्तकामध्ये किंवा मराठीमध्ये संयुक्त स्वर म्हणून ए ऐ ओ औ हे 4 वर्ण असतात, त्यामध्ये ए हा कोण कोण मिळून तयार झालेला आहे, कोण सांगताय? आठवतंय थोडंफार?
अ अधिक ई मिळून काय तयार झाला? ए तयार झाला असं सांगितलं जातं. परंतु तसं नाही. तर ए हा काय आहे? स्वतंत्र स्वर आहे आणि याचं उत्तर इथे सुद्धा अजून स्पष्ट होतं. खरं तर स्पष्ट माहेश्वर सूत्रामध्येच केलेलं आहे, ते मी तुम्हाला एक्सप्लेन सुद्धा केलेलं होतं त्यावेळेस, की जर हे स्वतंत्र स्वर नसते तर पाणिनीने हे स्वतंत्र त्यांचं उच्चारण का केलं असतं? ऐ उम रुल रुक ए ओम, ए ओम ऐ औच, ए ओ ऐ औ, असं पाणिनीने स्वतंत्र वर्ण स्वर जे आहेत ते आपल्या सूत्रामध्येच दिलेले आहेत. जर ते कोणाला तरी मिळून झालेले आहेत तर अ इ ऊन अगोदर सांगितलेलंच आहे, बरोबर की नाही? म्हणजे त्यांचं अधिक करून ए तयार करायचं आहे असं एखादं दुसरं सूत्र दिलं असतं. जसं अकस्स वर्णे दीर्घ हा, आद गुण हा, एचो यवायावह इत्यादी जे संधीचे आधी सूत्र दिले, त्यामध्ये आ मिळून ए ई करा असं दिलं असतं. स्वतंत्र सूत्रामध्ये ए ऐ ओ औ असं द्यायचं काही कारण नव्हतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ए ऐ ओ औ हे संयुक्त स्वर नाहीत, तर हे काय आहेत? स्वतंत्र स्वर आहेत, ते कोणापासून तयार झालेले नाहीत. आणि याचं उदाहरण अतः एव इथे सुद्धा अजून स्पष्ट होतं. जर आपण इथे एवला अ प्लस ई असं म्हटलं, तयार झालं, तर इथे विसर्गाचा लोप झाला असता का? नाही सर. नाही, नसता झाला. कारण की इथे विसर्गाच्या पुढे कोणता स्वर आला असता? ओ. अस्वर आला असता, बरोबर की नाही? आणि विसर्गाच्या पुढे अ सोडून स्वर पाहिजे असं सांगितलं, म्हणजे इथे विसर्गाचा लोप झाला नसता, परंतु इथे विसर्गाचा लोप होतो. आणि भाषेमध्ये सुद्धा आपल्याला तसंच दिसतं. त्यामुळे आपल्याला अजून एकदा स्पष्ट होतं की ए हा संयुक्त स्वर नाही, तो स्वतंत्र स्वर आहे. समजतंय? हो सर. ठीक आहे. हे वर्ण विचारामध्येच आपण शिकलेलो होतो पहिल्या प्रकरणामध्ये. विसर्गाच्या लोपामध्ये दुसरा नियम समजलाय. ठीक आहे. दुसरा नियम प्रामुख्याने सह आणि एषः यांच्यामुळे करावा लागलेला आहे. कारण की सह आणि एषः यामध्ये विसर्गाच्या अगोदर अ येतो, तरी सुद्धा विसर्गाचा लोप होत नाही, बरोबर की नाही? पुढे कोणताही स्वर तरी सुद्धा विसर्गाचा लोप होतो, बरोबर आहे. विसर्गाच्या अगोदर असेल, परंतु हा जो नियम आहे पहिला तो फक्त सह आणि एषः यांच्यासाठी आहे. आणि दुसरा नियम जो आहे तो जनरल आहे, की विसर्गाच्या अगोदर असेल आणि विसर्गाच्या पुढे कोणताही स्वर असेल तर विसर्गाचा काय करायचा आहे? लोप करायचा आहे. नियम 1 आणि 2 समजलेले आहेत. हो. ठीक आहे. नियम 3, विसर्गाच्या मागे आ स्वर असेल व विसर्गाच्या पुढे कोणताही स्वर असेल किंवा कोणत्याही वर्गाचे तृतीय व्यंजन, चतुर्थ व्यंजन, पंचम व्यंजन किंवा य र ल व ह यांपैकी कोणताही वर्ण आला तर विसर्गाचा लोप होतो. काय सांगितलं? यदि विसर्ग से पहले आ स्वर है, विसर्ग से पहले कौन सा स्वर चाहिए? आ स्वर चाहिए। और विसर्ग के बाद कोई भी स्वर चलेगा, मतलब अ से लेके जितने हमने स्वर देखे हैं, मूल स्वर जो 9 है और उससे दीर्घ होकर जो 13 स्वर बनते हैं, तो वो 13 स्वर में से कोई भी स्वर यदि विसर्ग के सामने है, किसी भी वर्ग का तीसरा, चौथा और पांचवा वर्ण यदि है, या यर ल व ह इनमें से कोई एक व्यंजन है, तो विसर्ग का क्या करना है? लोप करना है। उदाहरण देखो, देवाहा धन जयंती, देवाहा धन जयंती, यहाँ पर विसर्ग से पहले आ यह स्वर आया है। देवा जयती. देवा जयंती, विसर्ग के सामने ज आया है। और ज यह कौन से वर्ग का कौन सा व्यंजन है? कौन से वर्ग का कितवे नंबर का व्यंजन है? ज ज जो व्यंजन. जो वर्ग. च वर्ग का तीसरा व्यंजन है। और तीसरा. नियम में हमें क्या दिया है कि
च वर्ग, किसी भी वर्ग का तीसरा व्यंजन चलेगा। तो इसलिए यहाँ पर क्या हुआ, विसर्ग का लोप हुआ। देवा जयंती, बालिकाः आगच्छन्ति, बालिका आगच्छन्ति, विसर्ग का लोप हुआ, क्योंकि विसर्ग के आगे कोई भी स्वर आया तो भी चलेगा। तो यहाँ पर आगच्छन्ति का आ है, चलेगा। जनाः नमन्ति, जना नमन्ति, क्यों, विसर्ग का लोप हुआ, क्योंकि किसी भी वर्ग का पांचवा व्यंजन आया विसर्ग के सामने तो भी चलेगा। यहाँ पर त थ द ध न, त वर्ग का न, पांचवा व्यंजन न आया है, इसलिए यहाँ पर क्या हुआ, विसर्ग का लोप। सिंहाः गर्जन्ति, सिंहा गर्जन्ति, ठीक है। यहाँ पर क वर्ग का तीसरा व्यंजन ग आया, इसलिए विसर्ग का लोप हुआ और रूप क्या बना, सिंहा गर्जन्ति। यहाँ तक समझ में आया है? हो सर। अच्छा। ठीक है। मैंने आपको पहले नियम 2 जब हम पढ़ रहे थे तब मैंने आपको ये बोला था कि आपको यहाँ पर एक डाउट आना चाहिए। बीच में हमारा डिस्कशन अलग शुरू हुआ ए के ऊपर, कि ये संयुक्त वर्ण है या नहीं है, इसके ऊपर डिस्कशन हुआ। तो यहाँ पर आपको एक डाउट आना चाहिए, आता है क्या? थोड़ा समझ लीजिए। नियम 2 में एक आपको डाउट आना चाहिए, उदाहरणों में डाउट आना चाहिए, ठीक है। और एक आपको हिंट देता हूँ, संधियुक्त पद में डाउट आना चाहिए। इतना बोलने के बाद तो डाउट आना ही चाहिए, शंका आनी चाहिए। नहीं, शंका नहीं आ रही है? शंका नहीं आ रही है? आवाज आ रहा है मेरा? हो सर। हाँ ठीक सर। है। हो सर। डाउट ये आना चाहिए कि यदि अब यहाँ पर विसर्ग का लोप कर दिया, लेकिन यहाँ पर फिर भी तो संधि हो रही है। जैसे बाल धन, बाल धन आगत, ये उदाहरण देखो दूसरा, यहाँ पर ज्यादा जल्दी स्पष्ट होगा। यहाँ पर ल में क्या है, बाल के ल में कौन सा स्वर है? अ अ स्वर है। आगत में शुरुआत में क्या है, आ है। तो अ के सामने जब सजातीय स्वर आया हाँ। तो कौन सी संधि होती है? दीर्घ संधि। दीर्घ संधि। तो दीर्घ आपको डाउट संधि। ये आना चाहिए कि दीर्घ यहाँ संधि। पर यदि दीर्घ संधि हो रही है तो फिर हुई क्यों नहीं है? समझ में आ रहा है ना? क्योंकि कारण सर तिकडे प्लस साइन नाही आहे म्हणून. काय नहीं है? काय नाही आहे? तर जेव्हा विसर्गाचा लोप होतो त्यानंतर त्या ठिकाणी दुसरी संधी केली जात नाही, कारण की विसर्गाचा जरी लोप झालेला असला, विसर्ग जरी तिथून काढलेला असला, तरी सुद्धा तिथे विसर्ग होता असं चिन्ह दाखवण्यासाठी त्या ठिकाणी संधी केली जात नाही। ठीक आहे, नियमच आहे तो, की त्या ठिकाणी संधी होणार नाही, भलेही ते शब्द जोडून लिहिले जातील। जसं की अतएव जोडून लिहिलेलं आहे, बालधन आगतः आपण त्याला जोडून लिहू शकतो, बाल आगतः नृप सर इच्छति, इथे सुद्धा नृप इच्छति असं लिहू शकतो, परंतु तिथे मात्र आपण पुन्हा संधी करू शकत नाही। राहुल बोल। सर हम्म, सर आता असं आलं की अतः प्लस एव ह्याच्यामध्ये संधी लावा, तर आपण कुठची संधी लावणार? म्हणजे म्हणजे अतः आता असा प्लस एव, क्वेश्चन असेल. हा. तिथे तर असं विसर्गाचा क्वेश्चन लोपच असेल, लागणार, विसर्ग दीर्घ असेल ना? संधी नाही लागणार. नाही, दीर्घ संधी नाही, अतः विसर्ग असणार ना तिथे।
एकतर हं. फक्त अत कुठे येतच नाही, कारण की अत हा शब्द नाही, अतः शब्द आहे. ठीक आहे, त्यामुळे विसर्ग तिथे येणारच आहे. आणि विसर्ग आल्यामुळे अगोदर विसर्ग संधीच्या नियमाने विसर्गाचा लोप, या संधीच्या नियमाने विसर्गाचा लोप होईल. नंतर कोणती संधी ओके तिथे सर. होणार नाही. ओके सर. ठीक आहे, कारण की इथे अगोदरच दोन्ही वर्णाच्या निमित्ताने काय झालेली आहे, इथे संधी झालेली आहे. आणि विसर्गाचा जो शेष आहे तिथे विसर्ग होता हे दाखवण्यासाठी मात्र तिथे संधी केली जात नाही. ठीक आहे, समजले? आज 3 नियम आपण पाहिलेले आहेत. विसर्गाचा लोप पहिला, दुसरा आणि तिसरा, असे 3 नियम आपण पाहिलेले आहेत. समजलेले आहेत? हो सर. याच्या पुढे आपल्या 3 संधी सलग आहेत. जसं की आपण विसर्गाच्या लोपाचे 3 नियम पाहिले. पुढे सत्व संधी म्हणून सत्व, शत्व आणि शत्व अशा 3 संधी ज्या आहेत त्या सुद्धा आपण उद्या सलग पाहणार आहोत, कारण की ते सारखे नियम आहेत. विसर्गस्य स्थाने स, विसर्गस्य स्थाने श, विसर्गस्य स्थाने श. ठीक है, और यहाँ पर विसर्ग संधि जो है वो समाप्त होती है. ठीक है, रुकते हैं हम यहाँ पर. शुभ रात्रि सर्वेभ्यां. शुभरात्री मला आचार्य. 1 मिनिट स्लाइड दाखवता का? मी स्क्रीनशॉट घेते. हो हो हो, ही स्लाइड आज आपण शिकलेलो. सर सगळ्यात पहिली ती स्लाइड दाखवा ना. आज आपण हेच शिकलो रचना. पहिली स्लाइड हीच शिकलो आणि दुसरी ही शिकलो. अच्छा सर, जॉईन नव्हतं केलं ना, मी थोडं लेट जॉईन केलं होतं ना म्हणून. हा, 2च स्लाइड शिकलो आपण आज. ठीक आहे, अच्छा ठीक. हो हो. थांबूया तिथे. शुभरात्री सर्वेभ्यां. शुभरात्री आचार्य. शुभरात्री. शुभरात्री